लग्नाची बेडी या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत. खूप रात्र झाली, सावी झोपलेली नसते. त्यावेळेस सिंधू तिला समजावते की आता खूप उशीर झाला आहे, तू झोप. तर सावी म्हणते, नाही आई, तू मला विनूसोबत बोलू दिलं नाही, त्यामुळे मी तुझं काही. त्यावेळी सिंधू तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र सावी तिचं काही ऐकत नाही. ती सिंधूवर खूप रागावलेली असते. त्यावेळेस सिंधू म्हणते, माझ्या सावीचा राग घालवण्यासाठी काय करायला पाहिजे. त्यावर सावी पटकन बोलते की तू विनूला फोन कर, मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. हे ऐकून सिंधू सावीवर आणि अजून ओरडते. ती सावीला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू विनूला कधीच कॉल करायचा नाही आणि विनूसुद्धा तुला कधी कॉल करणार नाही. आणि ते ऐकून सावीला वाईट वाटते. तर दुसरीकडे विनूला जाग येते आणि तो मोबाईल बघतो आणि लगेच सावीला कॉल करतो. विनूचा कॉल येत आहे हे बघून विनूचा कॉल येतो हे बघितल्यावर सावीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती सिंधूला म्हणते, बघ आई, तू मला सांगितलं होतं ना की विनूचा कॉल येणार नाही, पण लगेच त्याचा कॉल आला. आणि त्यानंतर ती सिंधूकडून मोबाईल घेते. मात्र सिंधू म्हणते, नाही सावी, तू लगेच हा कॉल घेऊ नकोस. मात्र सावी तिला विनंती करते की आई, प्लीज मला एकदा विनूसोबत बोलू दे, मी पुन्हा तुझ्याकडे हट्ट करणार नाही. सिंधू नाईलाजाने तो कॉल रिसीव्ह करते. त्यानंतर विनू आणि सावी बोलायला सुरुवात करतात. सगळ्यात आधी तो सावीची आणि डॉक्टर काकूंची त्याच्या बाबांच्या वतीने माफी मागतो. त्यानंतर तो दोघींनाही तुम्ही ठीक आहेत ना असा प्रश्न विचारतो. त्यावर सावी म्हणते, हो विनू, आम्ही ठीक आहोत. पण तू ठीक आहेस ना. त्यावर विनू म्हणतो हो. त्यानंतर तो सावीला सांगतो की बाबांना नक्की काय झालं होतं मला माहीत नाही. मी त्यांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते माझ्यावरच ओरडले. त्यावर सावी त्याला विचारते, मग आता तुझ्या ट्रीटमेंटचं कसं होणार? आईकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येणार आहेस ना? त्यावर विनू म्हणतो, मला आणि माझ्या आईला असं वाटत होतं की डॉक्टर काकूंनीच माझी ट्रीटमेंट करावी, पण बाबा आता काय म्हणतात माहीत नाही. जर माझी आई इथे असती, तिने नक्कीच बाबांना समजावलं असतं. मग त्याला सावी सांगते, तू तुझ्या आईसोबत बोल, नाही तर मला त्यांचा नंबर दे, मी त्यांच्यासोबत बोलते. त्यानंतर ती विनूला विचारते, तुझ्या आईचं नाव काय आहे? मात्र त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि विनू कॉल कट करतो. राघवने कोणासोबत लग्न केलं असेल आणि विनूची आई कोण, याच गोष्टीचा विचार सिंधू करत असते. तर दुसरीकडे राजश्री रत्नाकरसाठी ओट्स आणि ग्रीन टी घेऊन येते आणि ती मात्र चहा पीत बसते. त्यावर रत्नाकर तिला समजावतो की तू सुद्धा ग्रीन टी प्यायला सुरुवात कर, कारण आता आपलं वय वाढत आहे, आपणच आपली काळजी घ्यायला हवी. मात्र राजश्री म्हणते, तुम्हाला जे काही खायचं प्यायचं असेल तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला बनवून देत जाईल, पण मला आग्रह करू नका. माझ्यासाठी माझा चहाच उत्तम आहे, उगाच माझी जुनी सवय मोडू नका. त्यावर रत्नाकर म्हणतो की सिंधूनी आपल्या घराला खूप चांगल्या सवयी लावल्या होत्या, ही एक चांगली सवय. सिंधूचं नाव ऐकल्यानंतर राजश्री खूप चिडते आणि रत्नाकरला म्हणते की मी तुम्हाला कित्यांदी सांगितलं की तिचं नाव या घरात घ्यायचं नाही, ही तुम्ही माझं का ऐकत नाही. तर ही गोष्ट वहिनींना समजली तर त्या माझ्यापेक्षाही जास्त चिडते. रत्नाकर म्हणतो की सिंधू आपल्या घरी आलेली 2 दिवसाची पाहुणी नव्हती, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग होती. त्यावर राजश्री म्हणते, हो, पण तिने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, त्यामुळे तिचं नाव या घरात कुणी घ्यायचं नाही. त्यामुळे रत्नाकर काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे राघवने चहा नाश्ता ऑर्डर केलेला असतो व त्यानंतर नाश्ता करण्यासाठी तो विनूला आवाज देतो. विनू मात्र राघवसोबत एकही शब्द बोलत नाही. तो राघववर खूप चिडलेला असतो, त्यामुळे राघव त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र विनू त्याचं काही ऐकतच नाही आणि नाश्ता करायला तयार देखील होत नाही. त्यामुळे राघव त्याला काय झालं आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यावर विनू म्हणतो की तुम्ही बाबा सावीसोबत असं कसं वागू शकता? काल ती तुम्हाला आवाज देऊन थांबवण्याचा किती प्रयत्न करत होती, मात्र तुम्ही नाही थांबलात. तुमच्यामुळे ती खूप रडली आणि तुम्हाला माहिती आहे का, ती जेव्हा रडते तेव्हा ती काही खात पीत नाही. आणि विनूचे ऐकून राघवलाही खूप वाईट वाटतं. तर विनू म्हणतो, मला माहिती आहे सावीने कालपासून काही खाल्लेलं नसणार, त्यामुळे मी सुद्धा काहीच खाणार नाही. त्यामुळे राघवला विनूची समजूत कशी काढावी
कळत नाही. तर दुसरीकडे सिंधू सुद्धा सावीला नाश्ता करण्याचा आग्रह करत असते. स्वतःच्या हाताने तिला भरवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सावी सुद्धा एकही घास खात नाही. ती म्हणते की आई, विनूने काही खाल्लं असेल का? आणि जर त्याने काही खाल्लेलं नसेल तर त्याला गोळ्या कशा खाता येईल? सावीचं हे ऐकून सिंधूला काय उत्तर द्यावं ते समजत नाही. तर दुसरीकडे राघव विनूसमोर कान पकडून उठबशा काढून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र विनू म्हणतो की बाबा, हे सर्व करण्याची काही गरज नाही. पुढे तो म्हणतो की बाबा, डॉक्टर काकीच्या औषधांमुळेच मला बरं वाटलं आहे. मी मात्र त्यांच्यासोबत असं वागलात. दुसरीकडे सावी सुद्धा सिंधूला म्हणत असते, माझ्या सांगण्यावरून विनू तुझ्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी आला होता, तर तू त्यांच्यासोबत खूप चुकीचं वागली. तो इकडे ट्रीटमेंट करण्यासाठी येईल की नाही माहीत नाही. तर दुसरीकडे राघव विनूला समजावत असतो की मी तुला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, तू काळजी करू नकोस. मात्र विनू म्हणतो की बाबा, आपण आतापर्यंत तर डॉक्टरांकडे गेलो पण मला काही फरक पडला नाही, परंतु डॉक्टर काकूच्या औषधांमुळेच मला बरं वाटलं. त्यावर विनूचं समजूत काढण्यासाठी सावीला राघव एक लेटर लिहितो. काल तिच्यासोबत जो काही वागलेला असतो त्यावर तो माफी मागतो आणि त्यानंतर त्या हॉटेलमधल्या एका वेटरला बोलून घेतो आणि विचारतो, तुमच्या गावात सावी नावाची एक मुलगी राहते, तुला माहीत आहे का? त्यावर तो वेटर म्हणतो, तर ताईंचीच मुलगी ना? त्यावर राघव म्हणतो, हो, तू तिच्याकडे हे लेटर दे. आणि तो त्या वेटरला काही पैसे सुद्धा देतो आणि तो वेटरही काम करण्यासाठी तयार होतो. तर दुसरीकडे राणीने तिचं सगळं सामान राघवच्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. आता आपलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होणार म्हणून ती खूप खुश असते. मात्र त्याच वेळेस तिचं लक्ष कपाटातल्या एका फ्रेमवरती जातं. ती राघव आणि सिंधूचे फोटोची फ्रेम असते. ती फ्रेम बघून राणी खूप नाराज होते. ती मनाशी म्हणत असते की मला डाऊट होताच, राघव सिंधूला विसरू शकणार नाही. आणि तसंच झालं. मात्र त्यावेळी राजश्री त्या ठिकाणी येते आणि ती राणीला समजावते की यापुढे तू राघव समोर त्या सिंधूचा विषय काढायचा नाही. आता तू, विनू, राघव आणि तिघंजण तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. तुमच्या या नवीन आयुष्यामध्ये तुमच्या भूतकाळाची सावली नको. त्यावर राणी सुद्धा हो म्हणते. आणि दुसरीकडे राघव हॉटेलमधून निघण्याची तयारी करत असतो आणि त्याच वेळी सिंधू तिथे येते. ती राघवला सांगते की मी येथे विनू बद्दल बोलायला आली आहे, कारण मी त्याची डॉक्टर आहे. मग ती राघवला सांगते की विनूवर ट्रीटमेंट करण्यासाठी तयार आहे. आपल्या दोघांचा भूतकाळाचा परिणाम मी आमच्या नात्यावर होऊ देणार नाही आणि होऊन देणार नाही. तुम्ही सुद्धा आपल्या भूतकाळाचा प्रभाव तुमच्या आणि सावीच्या नात्यावर होऊ देऊ नका, कारण दोन्ही मुलं एकमेकांशी खूप इमोशनली अटॅच आहे. त्यामुळे आपण त्यांचं मन दुखावता कामा नये. त्यावर राघव म्हणतो की या गोष्टीबद्दल तुम्ही काही बोलूच नका, कारण आम्हाला तुमच्याकडून कोणतीच ट्रीटमेंट घ्यायची नाही. मी विनूसाठी मोठ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ तेवढी ऐपत आहे आमची. आणि त्यानंतर तो तिथून रागातच निघून जातो. मात्र रूममध्ये गेल्यावर तो खूप रडत असतो. त्यामुळे विनूलाही वाईट वाटते आणि तो राघवचे डोळे पुसतो. तर सिंधू सुद्धा घरी आलेली असते. सावी तिला हॉटेलमध्ये नक्की काय झालं हे विचारते. त्यावर सिंधू तिला सांगते, विनूचे बाबा त्याची ट्रीटमेंट आपल्याकडे करणार नाही. हे ऐकून सावीला खूप वाईट वाटते. त्याच वेळी हॉटेलमधला तो वेटर तिथे येतो आणि त्याच्या पाठोपाठ मंगेशही तिथे येतो आणि तो सिंधूला सांगतो की खूप मोठी गडबड झालेली आहे. तो गुलाबराव जेलमधून पळून गेला आहे, त्यामुळे राघवच्या जीवाला धोका आहे. ते ऐकून सिंधू काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.